लहानपणी मदर माऊलीला नेहमी विचारायचे, देव कुठे दिसत नाही मला. पण ती नेहमी म्हणायची, अगं देव माणसात दिसतो. जरा तो मला दिसला. असं काही नाहीये. म्हणजे तुमच्या जागी इतर कोणी असतं तरी मी हेच केलं असतं. देव करो आणि कुणासोबतही असं न घडो. मिस सावित्री, तुम्ही पोलीस कंप्लेंट करा. आय एम टेलिंग यू, मी सपोर्ट करेन तुम्हाला. नाही सर, पोलीस कंप्लेंट नको. का? ते अशा केसेस मध्ये गुन्हेगारांपेक्षा तक्रार करणाऱ्यालाच मनस्ताप होतो ना. खरं आहे तुमचं. स्त्रियांनाच सहन करावं लागतं. त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो. पण तरीही सावित्री, मी तुम्हाला सांगतोय की बिनधास्तपणे पोलीस कंप्लेंट करा. आय अश्युअर यू की मी तुमच्या सोबत असेल. सर, तुम्ही त्याला जी शिक्षा दिली ती पुरेशी आहे. मला तर वाटतं तुम्ही जीव. सर, मी विनंती करते तुम्हाला, तुम्ही मला प्रॉमिस करा, तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल कराल. सर प्लीज प्लीज. सर, चुकून तुमच्या हातून त्या माणसाचा जीव गेला असता ना, तुम्हाला अंदाज नाहीये सर. त्याची सल आयुष्यभर तुमच्या मनात राहिली असती. म्हणजे म्हणजे त्याची कल्पना पण करवत नाही ना सर. सावित्री, मी तुम्हाला प्रॉमिस नाही करू शकणार, पण मी प्रयत्न नक्की करेन. चाले चाले, बाहेर ये. चल हळू ते. हळू 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 हळू. चाले, बाहेर ये ना. काय मेले मेले काय? बस 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 बस. पाणी घेऊन ये. काय झालं? कोणी मारलं तुला? अहो तुम्ही तरी काहीतरी बोला ना. काय झालंय भैयूला? काय अवस्था झाली? अहो बोला की. उगा बस. दादा दादा, ए बिंदे दादा, अरे बाहेर ये ना. ऐका ना, कोणी का कोणी घरातच नाही. राम, काय झालं ओरडायला? ओरडू नको तर काय करू? बघ तुझ्या अर्जुनचा प्रताप. गरज काय होती याला मारायची एवढी? बल्लू, त्याबद्दल न बोललेलंच बरं. का नको बोलू? का नको बोलू मी? कारण तुझ्या भैयूचे प्रताप सुद्धा माझ्या कानापर्यंत आलेले आहेत. सावित्री मॅडम सोबत त्यानं जे काही केलं ना, कळलंय आम्हाला. काय केलं सावित्री बरोबर? बोला ना भाऊजी, काय केलंय भैयूंनी सावित्री बरोबर? भैयू, भैयू तू काय केलंय सावित्री बरोबर? बोल की.
नको विचारू ताईडे, आठवलं तरी फरका पडतोय बघ. तुला अक्कल आहे का जरा? अक्कल आहे तुला? हालत बघ त्याची. त्याला घरी का घेऊन आलास तू? त्याला इस्पितळात का नाही घेऊन गेलास परस्पर? का घेऊन जाऊ मी? का घेऊन जाऊ? तुला दरवेळी त्या अरुणचा पुळका असतो ना. घे, ही सत्य परिस्थिती आहे, ती तुला दाखवायची होती मला. कळली मला परिस्थिती, कळली आणि तुझी पोटतिडी सुद्धा कळली आहे मला. तुझ्या आता पाया पडू का मी? उचल त्याला, त्याला दवाखान्यात न्यायची गरज आहे. उचल त्याला. बरोबर म्हणताय भाऊजी, तुम्ही याला दवाखान्यात घेऊन चला. बघा हाताची चाळण झाली हो, खूप लागले. चला चला. काही नाही होणार. चल. खूप लागले हो. चमके, कुठे गेले असेल का साऊ? तुला तर सांगून गेल्यास तर की नाही ना मामा, तिथे फोन पण लागत नाहीये. मी केले होते भीमा सदन मध्ये 3 चक्रा काढल्या तिथे, पण त्यांना पण माहित नाही ती कुठे आहे. मामा, सावीला काही झालं तर नसणार रे? नाही नाही, असलं काय झालं नसणार आहे. अगं सावी आहे ती सावी, तिची लेवल करायला कोण जाईल का नाही? त्याचं तिकीट फाटलं म्हणून समज. ते मला पण माहित आहे मामा, पण ती यायला पाहिजे होती आतापर्यंत. मामा, सावी साऊ, सावी सावी मामा, सावी तू कुठे होतीस? तुला किती फोन केले आम्ही. सावी, काय झालं तुला? सावी, ए सावी, अगं बोल ना. सावी, काय झालं? बोल ना सावी. तू अशी गप्प का बसली? सावी, सावी, अगं कुठे गेली होतीस? त्यांच्या पण चक्र मारले सावे, पण तू कुठेच नव्हतीस. कुणालाच माहित नव्हतं तू कुठे आहेस. अगं काय तर बोल. साऊ, हे साऊ, साऊ, सावे, काय झालं? बाबा, आत काहीही होऊ शकलं असतं. तू खोटं बोललीस माझ्याशी प्रिया. तू लपवलंस माझ्यापासून की सावित्री प्लांटच्या साईटवरच होत. त्या हरामखोर फैलून हात उचलला म्हणून लागलं तिला. एवढं मोठं खोटं का बोललीस तू प्रिया? कारण आता जे झालं तेच व्हायची भीती होती म्हणून. आज तो तिरसट आला नसता तर काय झालं असतं. नाही सोडणार, नाही सोडणार त्या बाजूला. सावी,
माझे केस पांढरे झाले, हाड जरी म्हातारे झाली का नाही, तुझी शपथ सांग, नाही त्याच्या आतड्याचा खिमा करून कुत्र्यासनी घातला ना, मामा ठेवतो चाकू, ठेवतो चाकू, नाही सावी- मामा ठेवतो चाकू, त्याची नाही गरज पडणार आहे. टिपरून ढोल बडवून बडवून फोडतात ना, असा फोडलाय त्याला तिरसकनं. मामा, आज जर मी त्याला अडवलं नसतं ना, तर जीव घेतला असता त्यानं त्याचा. मी खरं जीव घेतला असता त्याचा. त्याची हिंमत कशी झाली सावित्रीच्या अंगाला हात लावायची. सावित्री मध्ये पडली, नाहीतर मी ना काय झालं असायला. वाईटातून चांगलं घडलं ना. आत्ता सावित्री ताईला कळलंच असेल तुला नेमकं काय वाटतं तिच्याबद्दल ते. काय बोलतेस तू प्रिया. आता अजून काय कळायचं राहिलंय त्यात. तू काल जे बोललास माझ्याशी सगळं, हे असं काही नसतं. इतर कोणी जरी असतं ना तरी मी हेच केलं असतं. त्या फडकेला जरी त्या बहिणीनं मारलं असतं ना, तरी मी त्याला मारलं असतं. इकडे काय इकडे ना, इथे बघ काय दिसतंय. काय आहे. एवढा वाघासारखा माझा दादा आहे, पण खोटं बोलताना कसला पपलू दिसतो बघ. दादा मी यावेळी इथे प्रियाताईंनी तुम्हाला कॉफी द्यायला सांगितली होती. दीपकराव शांत व्हा. शांत व्हा दीपकराव. काय झालंय. शांत व्हा. साहेब, ती माझ्या मुलीसारखी आहे हो. तुम्ही तिला दीपकराव शांत व्हा. मला आणि सुवर्णताला सावित्रीनं सगळं सांगितलं साहेब. काळजी करू नका. सॉरी साहेब, इथे येतो साहेब. दीपकराव, हा, कॉफी छान झाली. थँक्यू साहेब.
हिंमत कशी झाली रे तुझी सावित्रीला हात लावायची? सावित्रीच्या अंगाला हात नाही लावायचा, हिंमत नाही करायची परत.